आणि याच काळामध्ये अनेक जण सुट्ट्यांच्या तयारीला लागतात. आजही बरेच जण सुट्ट्यांसाठी आपापल्या गावी निघाले होते, मात्र अनेकांची निराशा झाली. ज्यांनी आपल्या विमानाची तिकीटं बुक केली होती त्या अनेकांना आज प्रचंड त्रास सहन करावा लागला आणि याचं कारण ठरलं ती विमानांची उड्डाणं रद्द होणं. अचानक विमानसेवेचं तिकीट रद्द झाल्याचा मेसेज मोबाईलवर आला आणि अनेकांना आपला प्रवास आता होतो की नाही अशी शंका वाटू लागली. तब्बल 6 महिने आधी प्लॅन केलेली ही तिकीटं होती, काहीही चूक नसताना ती कॅन्सल केली गेली आणि त्यामुळे प्रवाशांचा संताप झाला. सकाळपासून हा संताप सोशल मीडियावर पाहायला मिळाला. देशभरात हीच प्रतिक्रिया सुरू होती सगळ्या विमानतळावरून. आणि याचं कारण काय होतं तर आज एअर इंडिया एक्सप्रेसनं आपली तब्बल 86 उड्डाणं रद्द केली. पायलट आणि केबिन क्रू कर्मचाऱ्यांनी अचानकपणे आजारपणाच्या रजा टाकल्या आणि सेवा रद्द कराव्या लागल्या. कंपनीवर ही नामुष्की तर ओढवली, पण त्रास प्रवाशांना झाला. एअर इंडियाच्या व्यवस्थापनावर गेल्या 6 महिन्यांमध्ये आलेली ही नामुष्की झेलण्याची दुसरी वेळ आहे. कर्मचारी अचानकपणे सामूहिक रजेवर का गेले याचं उत्तर एअर इंडिया देईल, पण ज्यांचं विमान रद्द झालं त्यांना सगळे पैसे परत देतील असं उत्तर सध्या तरी या मोठ्या चुकीवर देण्यात आलेलं आहे. देशभरातल्या हजारो कुटुंबियांचा झालेला हिरमोड मात्र हे पैसे परत मिळाला तरी भरून येणारा नाहीये. एअर इंडिया एक्सप्रेसच्या याच घोळाविषयी आपण आज बातचीत करणार आहोत. हे प्रकरण नेमकं काय आहे, का घडलं हे सगळं आणि प्रवाशांचा हा त्रास कमी करता आला असता का, या सगळ्या मुद्द्यांवर. आणि यासाठी एनडीटीव्ही प्रॉफिटचे माझे 2 सहकारी आता माझ्यासोबत आहेत. तन्वी धोटे माझ्यासोबत आहे आणि आदित्य राव माझ्यासोबत आहेत. तन्वी, आज सकाळपासून मला वाटतं एनडीटीव्ही प्रॉफिटची सुरुवात करत असताना तुमची पहिली हेडलाईन हीच असेल की अचानकपणे एअर इंडियाची 86 विमानं रद्द करावी लागली, उड्डाणं रद्द करावी लागली. अर्थात गेल्या काही दिवसांमध्ये हे वारंवार घडतं आहे, पण आज जे घडलं त्याचं नेमकं काय कारण सांगितलं जाते? बरोबर. मंगळवारी रात्री 300 पेक्षा जास्ती कॅबिन क्रूनी त्यांची तब्येत खराब आहे हे सांगून त्यांनी लीव्ह टाकली आणि त्यामुळे 80 पेक्षा जास्ती हे विमान रद्द करण्यात आले आहे. आणि या सगळ्यामुळे खूप खळबळ उडाली आहे आणि जे पॅसेंजर सध्या एअरपोर्टवर होते त्यांच्या फ्लाईट कॅन्सल करण्यात आले आहे आणि त्यांना रिफंड देणार आहे असं सांगितलं गेलं. त्यांच्याकडे एक सेकंड ऑप्शन पण आहे की तुम्ही तुमच्या फ्लाईट रिस्केड्यूल करू शकता आणि मग दुसऱ्या कोणत्या दिवशी तुमचा प्रवास करू शकता. आणि त्यासोबतच जे प्रवासी आता एअरपोर्टवर चालले आहेत त्यांना सांगितलं गेलं आहे की तुम्ही तुमच्या फ्लाईटचं पहिले स्टेटस बघा की तुमची फ्लाईट कॅन्सल झाली आहे की नाही आणि मगच एअरपोर्टवर जा. ओके, आदित्यकडे येते. आदित्य, प्रश्न मी मराठीत विचारते, तुम्ही मराठीमध्ये कम्फर्टेबल नाही आहेत. नाही प्रश्न कळला तुम्ही मला विचारू शकता की प्रश्न कळला नाही म्हणून. मुळात हे आम्ही पहिल्यांदा पाहत नाही आहोत. या अगोदर विस्ताराच्या बाबतीतही तेच झालं, आता हे झालं. फार कमी अंतरानं हे सगळं होत आहे. काय नेमकी कारणं आहेत याच्या बाबतीत? जेव्हापासून टाटानं टेक ओव्हर केलेलं आहे एअर इंडिया तेव्हापासून वारंवार कर्मचारी आणि प्रशासन यांच्यामधलं ॲडमिनिस्ट्रेशनमधलं भांडण दिसते. काय कारण आहेत? जी बिल्कुल ठीक कहा आपने कि जब से टाटा का मर्जर की न्यूज़ बाहर आई है, टाटा के मर्जर होने की न्यूज़ बाहर आई है, तब से ये परेशानियां निकलकर और भी बढ़ने लगी है. और मर्जर के अनाउंसमेंट के बाद जब से टाटा ग्रुप की जो मेजर एयरलाइंस हैं यानी कि विस्तारा है, एयर इंडिया एक्सप्रेस है और उसके साथ साथ एयर एशिया का भी मर्जर हुआ है, इन एयरलाइंस को जब मिलाकर एक एंटिटी बनाने की कोशिश की जा रही है तो एक गौर करने वाली बात यह है, सबसे असल मुद्दे की बात यह है इसमें कि ये जितनी एयरलाइंस हैं ये हर एक एयरलाइन अपने अपने एक अलग अलग पॉलिसीज से निकल कर आ रही है. जैसे कि हम विस्तारा की बात करें तो विस्तारा हमेशा से एक कंज्यूमर्स के लिए एक ऐसी एयरलाइन रही है जो हाई एंड एयरलाइन रही है जिसमें कंज्यूमर्स को ज़्यादा फैसिलिटीज़ मिली हैं. इसीलिए हमेशा से उसके पायलट्स और उसके क्रू की उसके पायलट्स और क्रू का पे स्ट्रक्चर भी वैसा ही रहा है. वैसे ही हम बात करें अगर एयर एशिया की तो एयर एशिया एक ऐसा कैरियर रहा है जिसने हमेशा बजट फ्लाइट्स की हैं. सो ऐसे अलग अलग एयरलाइंस को जब मिलाकर आप एक यूनिट बनाने की कोशिश करते हैं सो यहाँ पूरे टाटा ग्रुप को हमें देखने की ज़रूरत है और ये समझने की ज़रूरत है कि एक स्ट्रेट लाइन ऑफ पॉलिसीज इतनी एयरलाइंस के मर्जर में जब आप लेकर आते हैं तब समस्याएं खड़ी होती हैं. जैसे कि आपने एक पॉलिसी का इम्प्लीमेंटेशन करने की कोशिश की विस्तारा के साथ. विस्तारा के पायलट्स को जब आपने कहा कि उन्हें अब 70 घंटों की बजाय 40 घंटों की एक बेसिक पे मिलेगी अगर हर महीने वो 15 दिनों के लिए फ्लाई करते हैं, तो उसके बाद विस्तारा के पायलट्स ने भी यही किया, मास सिक लीव पर चले गए. अब
वैसा ही कुछ पे स्ट्रक्चर अब वो लेकर आए हैं कैबिन क्रू के लिए, जिसके बाद पे स्ट्रक्चर की रिपोर्ट्स आई हैं और उसके बाद ही लगभग 300 कैबिन क्रू के सिक रिपोर्ट करने की बात सामने आई है। राइट। सो रुक कर गौर करने की जरूरत है इस वक्त टाटा ग्रुप को कि क्या एक सेट ऑफ रूल्स, एक ही नियम 4 अलग अलग एयरलाइंस पर One size लागू fits करना। all नहीं होगा। वन साइज फिट्स ऑल वाला जो एक तरीका है वो शायद यहाँ पर बैठ नहीं रहा है टाटा ग्रुप के लिए। सो एक बार रुक कर इस बात पर गौर करना जरूरी है कि क्या अलग अलग एयरलाइंस के मर्जर के समय हमें पॉलिसीज को, टाटा ग्रुप को पॉलिसीज को इस तरह से लेकर आना चाहिए जहां पर जितनी एयरलाइंस का मर्जर हो रहा है, जितने बैकग्राउंड से लोग आ रहे हैं, वो सारे खुश हैं या नहीं। एक आणखीन तन्वी इथे प्रश्न उपस्थित होतो तो हा प्रवाशांच्या दृष्टीनं आहे, कारण आज ज्या फ्लाईट्स रद्द झाल्या त्याच्यामध्ये फक्त डोमेस्टिक उड्डाणं नव्हती, त्याच्यामध्ये इंटरनॅशनल सुद्धा होती आणि इतका मोठा इतक्या महिन्यांचा प्लॅन केलेला प्रवास जेव्हा रद्द होतो त्यावेळेस इंटरनॅशनलला खूप त्रास होतो. फक्त पैसे परत देणं हा यातला उपाय असू शकतो का? आणि कंपनीची जी रेप्युटेशन याच्यामध्ये पणाला लागते, हे सगळं सावरायचं असेल तर काय करता येईल? कंपनीला तर सगळ्यात पहिले रिफंड तर करायलाच पाहिजे, पण त्यासोबत त्यांनी प्रवाशांना अजून पर्सनली बोलून की त्यांची अजून काय प्रॉब्लेम्स ते कसे सॉल्व्ह करू शकतात याबद्दल पण होऊ शकतं. आणि जसं आदित्य बोलला की हे मर्जरमुळे पण खूप सारं एक वन सोल्युशन फिट्स ऑल असं होऊ नाही शकत. आता याबद्दलच 26 एप्रिलला एअर इंडिया एक्सप्रेसच्या एम्प्लॉईजनी एक लेटर लिहिलं होतं टाटा सन्सला. बरं. आणि त्या लेटरमध्ये त्यांनी त्यांची जी कारणं आहेत, त्यांची जी प्रॉब्लेम्स आहेत ती या लेटरमध्ये सांगितली होती. आणि त्यांनी हे पण लिहिलं की त्यांना फायनान्स मिनिस्टरनी आश्वासन दिलं होतं, निर्मला सीतारामन यांनी आश्वासन दिलं होतं की या मर्जर नंतर त्यांना कुठलाही त्रास होणार नाही किंवा त्यांचा जॉब जाणार नाही. जर एअर इंडियाला इथून प्रॉब्लेम होतात आहे, तर जर त्यांना हा प्रॉब्लेम होतो आहे तर मग अशाच जर ते हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू नाही शकत आहेत तर त्यांनी अजून जे पॅसेंजर्सचा प्रॉब्लेम आहे ते कसा सॉल्व्ह करायला पाहिजे या दोन्ही मुद्द्यांवर त्यांना खूप विचार करावा लागेल. कारण की आता ॲट दिस मोमेंट एअर इंडिया एक्सप्रेस हा मुद्दा खूप मोठा झालेला आहे आणि सगळीकडे हीच चर्चा सुरू आहे. आदित्य, पण असं आहे की आपल्या देशामधल्या बऱ्याचशा पब्लिक सेक्टर्स युनिट आहेत, मग ते फक्त एव्हिएशन सेक्टरमधलं नाही आहे, बऱ्याचशा सेक्टरमध्ये पब्लिक सेक्टर युनिट्स आहेत, ते तोट्यामध्ये जातात. सर्वसामान्य माणसाचं असं म्हणणं असतं की पब्लिक सेक्टर म्हटलं की लूट असते, तोटा असतो आणि म्हणून यांचं प्रायव्हेटायझेशन एकदाचं होऊन जाऊ दे म्हणजे यांना काम कसं करायचं हे कळेल, असं आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांचं म्हणणं असतं. पब्लिक सेक्टर टू प्रायव्हेट सेक्टर जाताना एव्हिएशन सेक्टरमधला हा त्रास पाहता कोणकोणते बदल आता लक्षात घ्यायला पाहिजेत सरकारकडून सुद्धा आणि या कंपन्या टेक ओव्हर करायला येणाऱ्या प्रायव्हेट एंटरप्राइजेसकडनं सुद्धा? जितना मैं आपके सवाल को समझ पाया हूँ, आखिर में आपने ये पूछा कि जब पब्लिक सेक्टर से प्राइवेट सेक्टर की ओर हम किसी एक कंपनी को लेकर जाते हैं, सो उसमें क्या किस तरह के चेंजेस होते हैं और उन चेंजेस को कैसे देखना चाहिए और कैसे लेकर जाना चाहिए. सी देखिए, इस वक्त ये कहना सही होगा कि एक तरह से जब टाटा ग्रुप के अंडर एयर इंडिया नहीं आया था, एयर इंडिया गवर्नमेंट ऑफ इंडिया की एक अंडरटेकिंग कंपनी था, वहाँ पर एक तरह से एम्प्लॉय फ्रेंडली पॉलिसीज थी और पॉलिसीज को लेकर एम्प्लॉयज काफी खुश थे. बट टाटा अपने कॉर्पोरेट कल्चर के साथ आया. टाटा का अपना एक प्रीसेट पैरामीटर था कि हम कंपनीज को इस तरह से चलाते हैं. तो जब टाटा ग्रुप ने सारे एयरलाइंस को टेक ओवर किया, उसके बाद ये कहा कि आज से नए एम्प्लॉयमेंट पॉलिसीज ये होंगी और उसके बाद समस्याएं शुरू हो गई. जैसे कि अभी तन्वी ने भी बताया कि एक लेटर लिखा गया था टाटा ग्रुप के चेयरमैन को. एक ऐसा ही लेटर पहले भी लिखा गया था जो कि पायलट्स के एसोसिएशन ने लिखा था विस्तारा की जब क्राइसिस शुरू हुई थी तब. उस समय एविएशन मिनिस्टर ज्योतिरादित्य सिंधिया जी ने इसमें बीच में आकर टाटा ग्रुप से जवाब भी मांगा था और उसके बाद टाटा ग्रुप ने, विस्तारा ग्रुप ने एक टाउन हॉल भी किया था. अब विस्तारा के टाउन हॉल में आश्वासन दिलाया गया था कि सारी समस्याओं का हल निकाला जाएगा. अब मुद्दा ये है कि आपकी एक एयरलाइन में समस्या जब होती है तो क्या आप अपनी दूसरी एयरलाइन में भी वैसी ही किसी समस्या को उभरता हुआ नहीं देख रहे हैं, और अगर देख रहे हैं तो उस पर क्या एक्शन नहीं ले रहे हैं. सो ये सारे सवाल हैं जो इस वक्त टाटा ग्रुप के सामने खड़े हुए. तन्वी, कम्युनिकेशन, मग ते कंपनी ते कर्मचारी आणि कंपनी ते पॅसेंजर्स, त्यांचे ग्राहक, या सगळ्यांमध्ये कमी पडते. नक्कीच नक्कीच. जसं आदित्यने मेन्शन केलं की विस्ताराच्या वेळेस पण असंच सिव्हिल एव्हिएशननी लेटर लिहिलं होतं की त्यांनी उत्तर मागितलं होतं.
तसंच मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनने आता एअर इंडियाला पण असंच सांगितलं गेलं आहे की तुम्ही हे फ्लाईट का कॅन्सल झालं याच्याबद्दलची रिपोर्ट द्या आणि त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहे पॅसेंजरचे प्रॉब्लेम्स आहे ते लवकरात लवकर रिझॉल्व्ह करा आणि कॅबिन क्रूचे पण प्रॉब्लेम्स आहे ते लवकरात लवकर रिझॉल्व्ह करा. म्हणजे ॲट द एंड ऑफ द डे दोन्ही पण इश्यूज जे आहेत ते शेवटी कम्युनिकेशनवरच आहेत आणि त्या एप्रिल 26च्या लेटर प्रमाणे पण अजूनही ते कम्युनिकेशन त्या कॅबिन क्रूला मिळालेलं नाहीये, ज्यामुळे हे त्या सिक लिव्हवर गेले आहे आणि त्यांनी आजाराचं कारण सांगितल्यामुळे आज आपल्याला 80पेक्षा जास्ती फ्लाईट हे टेक ऑफ नाही करू शकत आहेत. आदित्य, ओव्हरऑल इंडियन एव्हिएशन सेक्टरचा जर विचार केला तर टाटा ग्रुपनं घेतलेली एअर इंडिया हे प्रचंड मोठं त्याचं सेक्शन आहे असं म्हणू किंवा त्याचं पर्सेंटेज आहे असं म्हणूया. तर इतकं मोठं सेक्शन, इतका मोठा हे प्रभावित होत असेल तर याचा ओव्हरऑल इंडियन एव्हिएशन सेक्टरवर कसा परिणाम होईल? बहुत अच्छा सवाल है आपका ये. इस पे हमें ये गौर करने की ज़रूरत है कि अगर हम इंडियन एविएशन को देखें इस वक्त तो सबसे बड़े कैरियर्स कौन से हैं? एक टाटा ग्रुप हो गया, क्योंकि अब वो मर्ज्ड एंटिटी है तो सबसे बड़ा कैरियर बन गया. एयर इंडिया पहले से थी बट मर्ज्ड एंटिटी होने के बाद टाटा ग्रुप एक बहुत बड़ा कैरियर है. उसका सीधा कॉम्पिटिटर है इंडिगो, सीधी टक्कर, क्योंकि इंडिगो का फ्लीट साइज बहुत बड़ा है. तो अब हमें ये समझना पड़ेगा यहाँ पर कि क्या आप अगर अपनी ग्रुप पॉलिसीज को इंडिगो के रहते हुए मार्केट में इतने एक स्ट्रॉन्ग प्लेयर के रहते हुए सही तरह से नहीं रख पा रहे हैं, सो एट्रिशन पे भी ध्यान देना होगा. यहाँ पे हमें जिस मुद्दे पर अभी तक गौर नहीं किया है, एट्रिशन पे भी ध्यान देना होगा. सो जैसा कि आपने कहा कि इसका इम्पैक्ट क्या होगा पूरे एविएशन सेक्टर पे, इसका इम्पैक्ट ये हो सकता है कि एक मेजर एयरलाइन जो कि टाटा ग्रुप की एयरलाइन है, एयर इंडिया जैसा ब्रांड है, उस मेजर एयरलाइन से एट्रिशन रेट के बढ़ने की संभावना है जो कि ऑलरेडी बहुत हाई है. इससे भी ज्यादा हो सकता है. मद्देनजर हमें ये याद रखना पड़ेगा कि इंडिगो ने बहुत ही रिसेंटली बहुत बड़े ऑर्डर्स प्लेस किए हैं नए जहाजों के लिए. सो जब ये नए जहाज आएंगे तब इन नए जहाजों के आने के बाद उन्हें क्रू की जरूरत पड़ेगी. और अगर टाटा ग्रुप जैसी एयरलाइन जो कि जिनके पास ट्रेंड क्रू है, अगर उनकी पॉलिसीज अच्छी नहीं होंगी, सो टाटा मैनेजमेंट ने जब मिसमैनेजमेंट इतना हो रहा है टाटा मैनेजमेंट की तरफ से, सो उन पॉलिसीज की वजह से ये सारी चीजें आगे जाकर एट्रिशन रेट में तब्दील हो सकती हैं और इंडिगो की तरफ लोग जा सकते हैं. सो ये बात ध्यान रखनी पड़ेगी कि एक बहुत बड़ी एयरलाइन को यहाँ पे खतरा है. पण जर असं असेल तन्वी, तर टाटा मॅनेजमेंट आपल्या मिसमॅनेजमेंटवर इतका विश्वास का ठेवते जर पुढचा धोका इतका मोठा असेल तर? मे बी त्यांना असं वाटत असेल की हा प्रॉब्लेम ते कुठे ना कुठे सॉल्व्ह करू शकतात. पण जसं तो बोलला अट्रिशन रेट, तर ते जर त्या लेटर प्रमाणे जे मी एप्रिल 26च्या लेटर बद्दल मी 2 वेळा बोलले आहे, ते एप्रिल 26च्या लेटर प्रमाणे जे सिनियर कॅबिन क्रू होते त्यांचं पण टर्मिनेशन झालेलं आहे. तर अशा सिच्युएशन मध्ये जर इंडिगोनी नवीन ऑर्डर प्लेस केला आहे आणि जर त्यांनी ते अजून लोकांसाठी पाहत असतील तर बरोबर दे विल डेफिनेटली चूज इंडिगो इन दॅट सेन्स. पण त्याच्यामुळे मोनोपोलीचा पण प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण की मग लोकांकडे फक्त इंडिगो म्हणून एक ऑप्शन राहील आणि बाकीचे ऑप्शन्स नाही राहणार. तर तो एक मेजर प्रॉब्लेम होऊ शकतो जर हे मिसमॅनेजमेंट कंटिन्यू झालं तर. पण असं आहे की एअर इंडिया हा काही फक्त इंडियन ब्रँड नाही आहे. जेव्हा जगभरातून भारताच्या एव्हिएशन सेक्टरकडे बघितलं जातं तेव्हा एअर इंडिया हे पहिलं नाव असतं. जेव्हा ती पब्लिक सेक्टर होती तेव्हा सुद्धा, आणि आता ती प्रायव्हेट सेक्टर, कारण ती टाटासारख्या कंपनीकडे गेलेली आहे. जेव्हा इंटरनॅशनल एव्हिएशन सेक्टर इंडियन एव्हिएशन सेक्टरकडे पाहतं, आपल्या संधी पाहतं, दे ऑल्सो लुकिंग फॉर द चान्सेस इन इंडियन एव्हिएशन सेक्टर. जेव्हा ते हा क्रायसिस पाहतात तेव्हा त्यांच्यासाठी काही दालन ओपन होतं, तेव्हा त्यांच्यासाठी काही डोअर्स ओपन होतात. देखिए फिर मैं घूमकर उसी पर आ जाऊंगा कि अगर हम सिर्फ टाटा ग्रुप को एक लौता विकल्प देख रहे हैं एविएशन सेक्टर में, तो ये इस वक्त प्रेजेंट सिनेरियो में गलत होगा. क्योंकि इंडिगो का साइज आप इग्नोर नहीं कर सकते. रिसेंटली इंडिगो ने इंटरनेशनली ऑल्सो, हाँ इंटरनेशनली रिसेंटली इंडिगो ने टर्किश एयरलाइंस के साथ एक बहुत बड़ा सौदा किया है और उसके तहत उनके जहाज टर्की की तरफ उड़ेंगे. अब ऐसे और सौदे भी होंगे. आकाशा की रिपोर्ट्स हैं कि वो भी हो सकता है जल्द ही इंटरनेशनल फ्लाइट शुरू करेंगे. सो अगर और मान लीजिए कि गोएयर वापस आ जाता है किसी तरह से, जो कि हो जाएगा ऐसा कई लोग मान रहे हैं अभी भी. सो एविएशन सेक्टर में वो भी एक प्लेयर है, आप उसे भी डिस्काउंट नहीं कर सकते, अब तक बाहर नहीं हुआ है. सो इतना कंपटीशन जब मार्केट में है, तो ये मान लेना कि सिर्फ एयर इंडिया ही ले जाकर हमें दुनिया के सामने खड़ा करेगा और एयर इंडिया ही दुनिया के सामने इंटरनेशनल कनेक्शंस बनाने में कारगर साबित होगा,
सो ये एक बहुत बड़ी भूल साबित हो सकती है, क्योंकि आप That 4 narrative एयरलाइंस can be के साथ, broken. हाँ, क्योंकि 4 एयरलाइंस के साथ आप डील कर रहे हैं, आप एक यूनिट के साथ डील अब तक नहीं कर रहे हैं, उसे एक यूनिट बना नहीं पाए अब तक अभी। सो एक ही पॉलिसीज को लेकर पर वो 2 साल international- इसके लिए बहुत कम टाइम नहीं है। 22 दे आई थिंक जिस तरह की चीजें अभी सामने आई हैं, मुझे ऐसा लगता है कि ये जो 2 साल का समय निकला है और इसमें इतनी प्रॉब्लम्स निकल कर आ गई हैं कि किसी को पे स्ट्रक्चर से प्रॉब्लम है, किसी को वर्किंग आवर्स से प्रॉब्लम है, किसी को कंपनी पॉलिसीज से प्रॉब्लम है, HR पॉलिसीज से भी प्रॉब्लम है। जैसे आज की ही स्टोरी में निकल कर आया कि एयर इंडिया एक्सप्रेस कि जो कैबिन क्रू हैं उनके HR टर्म्स में भी कुछ चेंजेस हुए, यानी कि HRA, TA, DA ये सब निकाल दिया गया उनके पेमेंट कम हो गया। सो अगर इस तरह से आप बहुत मामूली सी, बहुत आसान सी बात है समझने के लिए कि अगर किसी की हर महीने की टेक होम सैलरी आप कम कर देंगे, सो एम्प्लॉयज किसी भी इंडस्ट्री से, आप IT सेक्टर ले लीजिए या आप कोई भी सेक्टर ले लीजिए, अगर टेक होम सैलरी कम होती है तो एम्प्लॉयज दूसरा विकल्प ढूंढना शुरू कर देते हैं और एविएशन कोई अलग सेक्टर नहीं होगा। करेक्ट। सेक्टरच्या बाबतीत आपण खूप बोललो तन्वी, पण अल्टिमेटली हे सगळं येऊन थांबतं ते प्रवाशांच्या बाबतीत। तिकीटं ते खरेदी करतात आणि त्यांनी तिकीटं खरेदी केली तरच ते अख्खं सेक्टर चालू शकतं। आज ज्या प्रवाशांना त्रास झाला, जर इतक्या मोठ्या संख्येनं एकाच दिवसात उड्डाणं रद्द होत असतील तर अर्थात प्रवास तर थांबत नाही, तो दुसरीकडनं करावा लागणार आहे। पैसे तुम्ही परत द्याल, पण यामुळं तिकिटांचे दर वाढणं, प्रवासाचा वेळ वाढणं हा त्रास तर टाळता येण्यासारखा नाहीये। हा पॉईंट तोच येतो की तुम्ही रिफंड करणार किंवा तुम्ही रिस्केड्यूल करणार त्यांची फ्लाईट, पण तो मुद्दा नाही आहे ना। तुम्ही त्यांचा वेळ वाया घालताय। त्यांचे जर काही प्लॅन्स असेल, त्यांना कुठेतरी जायचं असेल, काही अर्जंट असेल, कोणाची मेडिकल इमर्जन्सी असेल, तुम्ही या गोष्टींना रिफंड देऊन किंवा रिस्केड्यूल करून हा सोल्युशन नाही आहे। म्हणून जर एअर इंडिया एक्सप्रेसला आता जर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, एवढा इश्यू मोठा झाल्यावर आणि त्याच्याबद्दल एवढा कव्हरेज वाढल्यावर, मीडिया कव्हरेज वाढल्यावर, तर त्यांना या 2 विकल्पांपेक्षाही पुढे जावं लागणारच आहे। नाही तर ते जे हा बोलतो आहे की जसं आदित्यने सांगितलं की आपल्याकडे इंडिगो आहे आणि बाकीचे पण एअरलाइन्स आहेत, तर नॅचरली दे विल पिव्हिट टुवर्ड्स दीज अदर एअरलाइन्स अँड एअर इंडिया मर्जर हॅज बीन क्वाइट अ रिसेंट फिनॉमिनॉन, राईट? सो इवन in this nascent stage, if these problems continue, so naturally the options, Air India becoming an option, the chances of this becoming an option will definitely dwindle, कमी होईल, नक्कीच कमी होईल। और इसमें मैं एक ऐड भी करना चाहूँगा। आज दोपहर की बात है, एक्स जो फॉर्मली ट्विटर के नाम से जाना जाता था, मैं उस पर कुछ चीज़ें पढ़ रहा था, तो एक किसी पैसेंजर ने एक ट्वीट किया था, उसमें ये लिखा था कि मेरे सीनियर सिटीजन पेरेंट्स हैं जो कि बैंगलोर एयरपोर्ट पर फंसे हुए हैं, उन्हें एक फ़्लाइट लेनी थी जो कि कैंसिल हो गई है और कनेक्टिंग फ़्लाइट है जो कि मिस हो जाएगी। इसके जवाब में एयर इंडिया एक्सप्रेस का रिप्लाई भी देखा मैंने। एयर इंडिया एक्सप्रेस के रिप्लाई में उन्हें रिफंड ऑफर कर दिया गया। तो क्या इस सिचुएशन में रिफंड काफ़ी होगा? तो ऐसे कई सारे पैसेंजर्स होते हैं जो कि अपनी जर्नी में अटक रहे हैं और उसके बाद सिर्फ एक रिफंड हर जगह पॉसिबल नहीं है। आपकी इमेज कहीं ना कहीं वहां पर हैम्पर होने लगती है, आपकी इमेज दुनिया के सामने खराब होने लगती है। आणि और सकाळपासून तो जो मुद्दा येतोय त्याच्यामध्ये आपल्याला, कारण आपणही असू शकतो तो प्रवास करताना की कुठेतरी जायचंय, कुठली तरी स्टोरी प्लॅन केलेली आहे, तिथे काही माणसं आपण सांगितलेले आणि आपण तिथे पोहोचू शकत नाही। ही प्रत्येकासाठी अडचणीची गोष्ट असू शकते, कुणीही प्रवास गंमत म्हणून करत नाही। आणि सकाळपासून जे तू जसं म्हणतोयस की ज्या रिॲक्शन्स येतात त्याच्यामध्ये दुर्दैवानं प्रवासी हा सेंट्रिक दिसत नाहीये। हे मान्य आहे की कर्मचारी आणि प्रशासनामधला गोंधळ आहे, पण याच्या सेंटरला प्रवासी असला पाहिजे आणि तो कुठेही हॅम्पर होता कामा नये, ही काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे, जी दुर्दैवानं घेतली जाताना दिसत नाहीत। अपेक्षा करूयात की या ज्या सगळ्या प्रतिक्रिया उमटतात त्यानंतर एअर इंडिया प्रशासन जागं होईल, प्रवाशांच्या दृष्टीने योग्य निर्णय घेईल आणि ज्या कम्युनिकेशनची गरज आहे त्या कम्युनिकेशन पर्यंत येतील। तुम्ही दोघेही जण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि फार छान चर्चा झाली। एकूण सेक्टरबद्दल आपल्याला बोलता आलं। तुमच्या दोघांचेही खूप खूप आभार। थँक्यू व्हेरी मच। थँक्यू।